मल्टी स्पेशलिस्ट ऑर्थोपेडिक एक मिनट बघू ना ऑर्थोपेडिक प्रेझेंटिंग आहे काय काय करतात सगळं joint replacement, arthroscopy, complex trauma. What about this या ना ललित भाई आत या प्री ऑपरेटिव्ह वगैरे फिजिओ हो आहे फिजिओथेरपी पूर्ण डिपार्टमेंट फुल फ्लेज आहे ते एक सायन्स आहे बघा ते असं नुसतं प्रेशर करून ते तयार हे करतात दुरुस्त करतात काय व्हॉट इज इट कॉल्ड acupressure and क्राय समथिंग क्रायोथेरपी नाही हिस्टो चालतं का इट्स नॉट इट्स इन डिग्री स्टेज नाही बरेच डॉक्टर आहेत त्याच्यात नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये काही हॉस्पिटल त्यांनी केलेले आहेत तसे त्याच्यासाठी कायरोपॅथी असं काहीतरी याच्यावरती फेसबुकवर वगैरे बरेच व्हिडिओ टाकत राहतात त्यांनी ते हे करून दाबून हे केलं जातं वगैरे पण तेवढं आणखी अप्रूव्ड आहे आणि ते काय फक्त आणि त्याच्यात कुठल्याच पुरुषाला त्यांनी बसवलेलं असं दाखवलं नाही काय म्हणजे जेव्हा प्रत्येक थेरपी करतात तेव्हा कुठल्याच असं मेल पेशंट दाखवलेलं नाही म्हणजे मला सुद्धा शिफारशी आल्या होत्या आता हे स्पोर्ट्स इंजुरी जी आहे त्याच्यामध्ये ते येतं आणि स्पेशलिस्ट आहेत म्हणजे समजा काय म्हणतात ऑपरेशनची गरज नाही पण प्री ऑपरेटिव्ह समजा काही त्याच्यामध्ये ते करतात ऑपरेटिव्ह म्हणत नाही प्री ऑपरेटिव्ह वेअर यू कॅन रिसेट युअर बोन्स वगैरे असं काहीतरी प्रकार आहे तो अदर लाईन ऑफ ट्रीटमेंट फिजिओथेरपिस्ट बऱ्यापैकी ते करतात फिजिओथेरपीचे जे डॉक्टर्स आहेत ते मोस्टली ते कायरोथेरपी वगैरे पण करतात तरी समजा कोणी म्हणालं पाठ दुखते कोणी म्हणालं मान दुखते ते त्या स्टेजला म्हणजे अगोदर फिजिओच करा म्हणतात ना त्याच्यानंतर MRI काळजर ॲलोपॅथिक करिक्युलम मध्ये कुठेच नाही इट्स डिफरंट स्ट्रीम करण्याची आमच्या कुठेच याच्यात नाही आता शशिकांत कुलकर्णी डॉक्टरांनी जवळपास नी रिप्लेसमेंटचे मोर दॅन 500 ऑपरेशन्स तर लातूरमध्ये केले इज द फर्स्ट सर्जन इन लातूर नी रिप्लेसमेंट डॉक्टर तुकडीकर सरांनी तर रेटाण्याचे म्हणजे सुरुवातच लातूरचं मागचा पडदा त्यांनी समजावून सांगितलं आणि मग मी याच्या आधी सगळे औरंगाबाद आणि मुंबईला जाऊन मी काम केलं सुरुवात केली मॅडम तुकडीकर मॅडम गायनेकचं मार्केट डिपार्टमेंट कुकारे मॅडम रेडिओलॉजी डिपार्टमेंट रेडिओलॉजीचा उपयोग होतोय सोनोग्राफी आयचा बी स्कॅन आहे मेडिकलची बरीच माहिती आहे मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर 2.5 वर्ष तेव्हा अर्धा डॉक्टर झालोय नाही आणि सरांचं तेव्हाचं काम खूप हे आहे फॉर्च्युनेटली त्यावेळेला काही काम असं रेंगाळलं नाही आणि म्हणजे देवस पटकन स्मूथ सगळं आणि योगायोगाने तुमच्या वेळेस ते कोविड पण आलं तुम्ही तुमचं काम तेव्हा तर खूपच होतं मेडिकल कॉलेजला इन्व्हॉल्व करून आम्ही पाहिलं नाही सर जवळ चांगलं आहे या ये बड़ा
You can't get it back. When I was smaller. What is the reason? त्यांना रेटिना डिव्हायडर झाला काय काय त्यांचा रेटिना जो आहे जे आपला पिक्चर कॅप्चर करतो दॅट माईट वन डिव्हायडनेस झाला असेल. तो काय एजमुळे होतो का? नाही नाही कॉम्प्लिकेशन झालं सर्जरी केल्यानंतर ऑइल टाकलं होतं. लातूरला एकदा केली सर्जरी का केली? सर्जरी ऑइल टाकण्यासाठी हेच वायटॅलिटी मेंटेन करण्यासाठी आणि त्याने 1 महिना ऑइल काढल्यावर 1 महिना जागेवर राहत होता, नंतर पुन्हा डिस्लोकेट. रेटिनाच्या जे सेल्स प्रायमरी सेल्स असतात ते न्यूरॉन त्या फायब्रोसिस झाल्या किंवा डिवायडर झाल्या ते जागेवर राहत नाही, गोळा होऊन जातात. त्याचं 2-3 त्यांनी ट्रायल केलं असतात. मुंबईला पण दाखवलं ऍक्च्युली मी हेच काम सेकंड ओपिनियन. त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की आता ऑपरेट करून नाही मी हेच काम 2009ला मी पहिल्यांदा चालू केलं. What is the percentage of success? It depends at what time patient arrives. Patient विंडो पिरियड मध्ये नाही आला की Too late. विंडो पिरियड मध्ये गेल्यावर सुद्धा हा प्रॉब्लेम. नाही पण त्याचा चान्सेस 100% नाहीच आहे. सर्जरीचं याला काय हे नाही का? आता रिप्लेस नाही करत, ओनली रिप्लेसमेंट पार्ट इज फॉर मी. आता तुम्हाला मी करा म्हणत नाहीये काही पर्याय काय काय कॉस्मेटिक शेल आर्टिफिशियल आहे. नॉट आर्टिफिशियल. नो इफ यू गेट अ डोनर. बिकॉज द ओनली पार्ट विच कॅन बी रिप्लेस्ड इज फॉर मी. अच्छा. होल आय कांट. ते डोनर म्हणून करून घेण्यासाठी मी अहमदाबादला गेलो. डॉक्टर वधिराणी म्हणून आहेत, फेमस आहेत तिथे. त्याला गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे. त्यांनी सुद्धा बघितलं ते म्हणजे मी दुसऱ्याचा डोळा जरी बसवलं तरी हे होणार. अवघड. आणि ते काय आपल्या त्या कोविडमध्ये ते ब्रोकर मायकोसिस खूप ते आता आहे का? नाही. आता नाही. त्याच काळात का ते झालं? त्याच काळात झालं कारण स्टिरॉइड यूज ऑफ स्टिरॉइड्स अँड इम्युनिटी ऑफ पेशंट त्याच्यामुळे होतं. तर ते सेकंडरी आहे, ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन आहे. येत असेल नाही ते काही. काही डायबिटीजच्या पेशंटमध्ये 2 वर्षातून एखादं राहतं. कोविड पिरियडमध्ये आम्ही खूप सारे चांगलं. मग हे काय डोळ्याला नंबर येणार याची कशी काळजी घ्यायची? आता येतोच. आता आम्हाला रिडिंग ग्लासेस रेकमेंड केले. म्हणाले की रिडिंग ग्लासेस वापरा, नंबर वाढणार नाही. असं आहे का काही? आफ्टर 40 यू नीड एजिंग रिडिंग प्रोसेस. ग्लासेस. एजिंग प्रोसेस मध्ये युवा नेते वगैरे म्हणायचं थांबवा. किती बसली आहे? 5 फ्लोर्स आहेत आणि फ्लोअरला त्यांच्यामध्ये बैठक बताने को गया था, फिर वो बैठ मेरे पास रोज ही रहते आधा घंटा का
आपण आता जिथं आवश्यक नाही तिथं म्हणजे क्लेनलीनेसच्या दृष्टिकोनातून दिस इज गायडिंग तेच म्हणतात तुम्ही पाहिजे तर बाबा काय मॅडम तुम्ही तिकडे असं थांबून घ्या. मॅडम तुमची ओपीडी आहे तिकडे थांबा. मॅडम नाही बसा मॅडम तुम्ही इथं बसा प्लीज बसा. येस तुम्ही थोडंसं पहिले आपण बसा मॅडम तुम्ही बसा हो. तुम्ही बसा मॅडम तुम्ही तिथे थांबा. या भारतीय किती तास चालतो हो म्हणजे आता इमर्जन्सीवर इमर्जन्सी गायनेक इमर्जन्सी मी आहे मला कॉम्पिटिशन आहे. Competition is complimenting it. He is like a younger brother to me, always there to help. ऍडवायझरी टू ऑल ऑफ अस. सरांचा फायदा होतो भरपूर दरवेळी. काय स्वभावामुळे कुणाची विद्वान आम्हाला काही अडचण असली आम्ही विचारतो सर मेडिकल फील्डमध्ये. बिझी आहे का? नाही या आहेत ना त्यानंतर जाऊ दे त्या आइए ना. अरे थिएटर देखिए यही तो देखने जैसा है. बहुत अच्छा बनाया. काही जरूरत नाही डॉक्टर पैसे जायचे नहीं नहीं पहले देखो तो सही ना. आप देखो सर आने का टीम मैडम पुढे रिलॅक्स. बरं आणि सर इम्प्लांट खूप ऍडव्हान्स आले. रेकॉर्ड करतात लेझर. लेझर पण आताच आहे ऑपरेटिंग. Nagpur is updated. एकच आहे. ही आणि बाजूला लेबर एकच ओनली वन्स आहे. वन ओनली वन्स मल्टिपल मल्टिपल राईस नॉर्म्स. मॅडम असं घ्या फोटो. ठीक आहे करून दे. तुम्हाला ते वेटिंग वगैरे त्रास होत नाही एकच असल्यामुळे मूड येत नाही का? वेटिंग मल्टिपल सर्जरीज. नो आय नो दॅट बट इव्हन देन ज्यावेळेला म्हणजे तेवढं पॉप्युलेशन असेल नाही सर तेवढं आणि आम्ही त्याला ते म्हणजे मुंबईमध्ये म्हणजे मर्यादा असते ना आणि एवढे तिथं रुग्ण असतात काय पॉप्युलेशन डेन्सिटी खूप आहे. डिलिव्हरी त्यामुळे तिकडं आवाज सुरू गेला काढावा लागतो बाहेर. चलो 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 असं 100 टाइम्स आहे पॉप्युलेशन डेन्सिटी. इथे नाही आहे. पण कॉर्पोरेट्सला आता पॅकेज यायला लागलाय. इट्स बिकम अ सेलिब्रेशन ना. फॉर has become a package.
ऑल फ्रॉम द वेस्ट, ऑल फ्रॉम द वेस्ट. अमेरिकेतनं आले सगळे. एक आहे तुम्हारे वाला क्यों ना पड़ेगा. ये बात नहीं सुनो. दरवाजे कोणत्या कंपनीचे? टाटा. कॉन्ट्रिब्युशन करून पुण्याहून येते. Yes. लाईन चालू आहे बरं. हा बोलत का दाखवा झाले. कोणतं दाबलं आता खालचं? येते ते. कोणतं पहिलं दाबून लिफ्ट आहे. पहिलं बटन विठ्ठल. कुठं काय म्हणलं विठ्ठल गीता अजून वर येते. बटन नाही काय बरं. MID काढून ठेव. तुम्ही करताय. डॉक्टर भारतेकर तुमचं हॉस्पिटल इज वेल केप्ट और दिस हॉस्पिटल इज वेल केप्ट. आय मीन टू म्हणजे तुमच्यात स्पर्धा आहे. स्पेशली समथिंग डिफरंट. आपकी येस वेल केप्ट ज्याला बघतो ना, व्हेरी वेल केप्ट. वी आर कॉम्प्लिमेंटिंग. एकमेकाला सगळे कन्सल्टेशन करून सगळ्यांनी आपले हेल्दी कॉम्पिटिशन. आणि हे सगळं ऑपरेशन थिएटर कसं करायचं काय नाही ते सांगूनच मग पुढे आवश्यक सर सांगतात. आवर्स वॉज द फर्स्ट मॉड्युलर. पहिलं असं मुलीला पोद्दार सरांनी केलं, मग ते बघून मग सगळ्यांनी आम्ही ट्रेन सेटल ट्रेन शेडल पहिलं मॉड्युलर आपलं म्हणजे एकापेक्षा एक. आता काय वर्ल्ड क्लास. तुम्ही असं केल्यामुळे रुग्ण सुद्धा येतात. जर आता पुण्यावरून रुग्ण लातूरला ऑपरेशनसाठी ऍडमिट होण्यासाठी ट्रीटमेंटसाठी आला बिकम कॉस्टली आहे. व्हेरी कॉस्ट. रिझनेबल आहे. वेटिंग पिरियड कॉस्ट
कॉस्टच्या सोबत कमर्शियलायझेशन जास्त आहे आणि आपल्याकडे कम्युनिकेशन आहे म्हणजे पेशंट कमर्शियलायझेशन म्हणता येणार नाही कारण त्यांचे कसं आहे आता उदाहरणार्थ म्हणजे इनपुट कॉस्ट तुमची कमी आहे त्यांची जास्त बरोबर. त्यामुळे त्याची आउटपुट कॉस्ट जास्तच काही म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे कॉर्पोरेट हॉस्पिटलला टॅक्स वेगळे आहे कर जास्त आहे कॉर्पोरेट हॉस्पिटलला आपल्याला करत करायचं नाही टार्गेट देतात एवढ्या सर्जरी महिन्याला झाल्याच पाहिजे आणि सर्जरीज खूप होतात मेट्रो प्रत्येक बेडपासून त्या बेडपासून मला एवढ्यासाठी पैसे लागतात असं आहे. आपल्याकडे तसं काही टार्गेट नाही. आपल्याकडे टार्गेट नाही ना प्रोफेशनली हे जे हॉस्पिटलचे आहे ना मॅक्स हॉस्पिटल नानावटीचं घेतलेलं आहे डॉक्टर मित्र आहे तो सांगत होता मला की इथे 1000 काहीतरी बेड्स आहेत नानावटी येस. तर ते जे प्रत्येक रूममध्ये जे बिल जातं तर 11 वाजता जायचं आहे 11 वाजता चालू इट्स लाईक अ क्लॉकवर्क आणि इट इज नॉट अबाउट मेडिसिन एनिमोर इट्स अबाउट मॅनेजमेंट हॉस्पिटॅलिटी. तो डॉक्टर नाही आहे कोण तो ओनर डॉक्टर नाही आहे ही इज MBA इन फायनान्स तो फायनान्शियल सेक्टर मधलं तरी आता अनेक हॉस्पिटल सुरू आहे इट्स अबाउट मॅनेजमेंट म्हणजे ऑब्वियसली डॉक्टर्सचे रिपोर्ट करतात सगळे स्पेशलिस्ट व्हिजिट करतात तर हाऊ यू मॅनेज द हॉस्पिटल that is most important. In that aspect, we are lacking it. Professional services बाकीच्या आहेत. तुमची साईज पण राहणार ना विकास टप्पे आहे त्याच्या साईजमध्ये त्याच्यात बहुतेक काहीतरी ही मस्ट बी हँडलिंग 10,000 बेड्स ऑल ओव्हर इंडिया मशीन आणि तसा स्टाफ मिळत नाही लागतो अनप्रोफेशनल ट्रेन स्टाफ आणि ट्रेन केलेला पण ते दुसरे घेऊन जातात. अनक्वालिफाईड ट्रेन अनप्रोफेशनल असं मायनर ऑपरेटर आहे. मायनर ऑपरेशन. सगळं हाय लॅपटॉप आहे कशाच बॅनर टाकतो ICU आहे
इट्स नॉट ऑक्युपाइड येट अजून काही नाही आहे. बाकी दोन भरपूर जागा डॉक्टरांच्या जवळपास 400च्या वर झाले, आमच्या परीक्षा 150च्या वर झाले. एक रूम दाखव. एक स्टाफ सोबत या खाली रिसेप्शनला काढायचा. रिसेप्शन डॉक्टर आहे. असल्या वा येऊन गेल्या परवा दिवशीच रात्री. डोकं ठेवा. ताण नका करू. काय पडला वगैरे नव्हता. तीच काळजी परवडून आलं. ठीक आहे. सुस्वागतम.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वच निमंत्रित मान्यवरांचे मी त्रिमूर्ती हॉस्पिटल परिवारातर्फे सहर्ष स्वागत करतो. मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. सर्वप्रथम मी त्रिमूर्ती हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शशिकांत कुकाले सर, डॉक्टर संतोष तुपडीकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या लातूरचे सर्वांचे लाडके सन्माननीय विद्यमान आमदार अमित विलासरावजी देशमुख साहेब यांचे शाल, श्रीफळ व मोमेंटो देऊन त्रिमूर्ती हॉस्पिटल तर्फे स्वागत करतो. एक मिनिट. सर्व निमंत्रित मान्यवर व्यक्तींचे मी त्रिमूर्ती हॉस्पिटल परिवारातर्फे शब्द सुमनाने स्वागत करतो. आपल्या सर्वांनाच त्रिमूर्ती हॉस्पिटलचे सर्व संचालक डॉक्टर माहिती आहेत, पण त्यांचा एक थोडक्यात अल्प परिचय इथं आपण करू देऊ इच्छितो. डॉक्टर संतोष तुपडीकर यांचे MBBS शिक्षण हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर येथे झाले. त्यानंतर MS ऑप्थॅल्मॉलॉजी लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज येथून झाले. त्यांनी डोळ्याच्या अति नाजूक भाग रेटायना मध्ये गणपती नेत्रालय जालना येथे जाऊन एक फेलोशिप केलेली आहे. त्यानंतर ते लातूरच्या 2009 पासून लातूरकरांच्या सेवेत रुजू झाले आहेत. ते वैद्यकीय व्यवसायात सांभाळत क्रीडा व कला क्षेत्रात सक्रिय आहेत. नाट्यस्पंदन हे डॉक्टरांनी उभारलेल्या नाट्य संस्थेचे ते सक्रिय सभासद आहेत. डॉक्टर सविता तुपडीकर यांनी MBBS 2003 मध्ये नागपूर युनिव्हर्सिटी येथून झाले. त्यांचे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग यातील पदव्युत्तर शिक्षण MGM मेडिकल कॉलेज मुंबई येथून झाले. त्यानंतर मॅडम स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग याच्या करता रुग्णांची सेवा करण्याकरता लातूरमध्ये रुजू झालेले आहेत. डॉक्टर शशिकांत कुकाले यांचे MBBS रुरल मेडिकल कॉलेज लोणी येथे झाले. त्यानंतर त्यांनी ऑर्थोपेडिक जॉईंट रिप्लेसमेंट व ऑर्थोस्कोपिक फेलोशिप कोचिंग येथे केली. त्यानंतर त्यांनी अतिशय गुंतागुंतीच्या फ्रॅक्चर पेल्विस व ऍसेटाब्युलम याचे प्रशिक्षण घेतले. 2013 पासून ते लातूरकरांच्या सेवेत रुजू आहेत. 10,000 पेक्षा जास्त फ्रॅक्चर शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत. 300 पेक्षा जास्त जॉईंट रिप्लेसमेंट केलेले आहेत. ह्या सर्व कामाच्या व्यस्ततेत सुद्धा ते स्वतःच फिजिकल फिटनेस सुद्धा सांभाळतात. अतिशय प्रतिष्ठित अशी आयन स्पर्धा देखील त्यांनी कंप्लीट केलेली आहे. आयन मॅन म्हणून ते सुद्धा प्रसिद्ध आहेत. डॉक्टर श्रुती कुकाले मॅडम यांचे MBBS शिक्षण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथून झाले व त्यानंतरचे रेडिओलॉजी ह्या विभागात त्यांचे पदव्युत्तर शिक्षण MGM मेडिकल कॉलेज संभाजीनगर येथे झाले. ग्रामीण भागाशी जुडलेली नाळ व वैद्यकीय शिक्षणातील विशेष पदव्युत्तर प्रशिक्षण या सर्वांची सांगड घालून लातूरच्या सर्व तळागाळातील सर्वसामान्य जनतेची सेवा करावी या संकल्पनाने या चारही विद्याविभूषित डॉक्टरांनी एकत्रित येऊन स्थापन केलेले म्हणजे त्रिमूर्ती हॉस्पिटल. या हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शशिकांत कुकाले यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करावी.
सर्वांना नमस्ते. त्रिमूर्ती हॉस्पिटल परिवारातर्फे मी शशिकांत कुकाले, माननीय आमदार श्री अमितजी विलासराव देशमुख साहेब, लातूरचे सर्व विद्यमान आमदार आणि माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे सहर्ष स्वागत करतो. सर्व प्रतिष्ठित मंडळी, आमचे डॉक्टर मित्रमंडळ आणि आप्तेष्ट सर्वांचे स्वागत. माझा रोल आहे ते हॉस्पिटलची थोडक्यात मी माहिती देणार आहे तुम्हाला. मी आणि डॉक्टर तुपडीकर इंटर्नशिपच्या नंतर आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनच्या प्रिपरेशनसाठी एकत्र होतो. तेव्हापासून आमची मैत्री झाली. लातूरमध्ये आल्यानंतर आता जवळपास त्यांचं पण एक 15 वर्षाची प्रॅक्टिस झाली, माझी 10-12 वर्षाची प्रॅक्टिस आहे. त्याच्यानंतर आम्ही मध्ये मध्ये भेटत असताना एकत्र एक हॉस्पिटल करावं अशी एक कल्पना होती आणि ही जागा चालून आल्यानंतर मग आम्ही जागा घेऊन मग हॉस्पिटलचं बांधकाम वगैरे केलं आणि आता 2024च्या शेवटी 2024 ऑगस्टच्या एंडला आम्ही जस्ट चालू केले, सप्टेंबर 1 तारखेपासून. या हॉस्पिटलमध्ये आता चालू झाल्यापासून जवळपास तुपडीकर सरांचे 10,000 पेक्षा जास्त ओपीडी त्यांनी बघितलेले आहेत. 400 पेक्षा जास्त त्यांचे ऑपरेशन झालेले आहेत आणि त्यांची स्पेशालिटी जे आहे ते रेटायना सर्जन म्हणून, ते लातूरचे पहिले रेटायना सर्जन म्हणून फेमस आहे. त्याच्यात आणखी एका दिवसाच्या मुलाचे सुद्धा, लहान मुलांचे सुद्धा कॅटरॅक्टचे ऑपरेशन जेव्हा करावे लागते त्याच्यामध्ये त्यांचा फार हातखंड आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये खाली 4 ओपीडी आहेत, 4 वेगवेगळे विभाग, ऑर्थोपेडिक, ऑप्थॅल्मॉलॉजी, सोनोग्राफी आणि स्त्रीरोगाचे कक्ष आहे. आपल्याकडे सगळ्यात वेल इक्विप्ड असे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आहे. ऑप्थॅल्मॉलॉजीचं वेगळं, ऑर्थोपेडिक्सचे 2 ऑपरेशन थिएटर, स्त्रीरोगाचे ऑपरेशन थिएटर आणि लेबर रूम आहे. त्यासोबतच टोटल 30 बेडचं आपलं हॉस्पिटल आहे. त्यामध्ये जवळपास 10 बेड आयसीयूचे आहेत आणि बाकीचे 12 बेड हे रूमचे आहेत आणि 10 बेड जनरल वॉर्डसाठी ठेवलेले आहेत. इथे सर्व प्रकारचे ऑपरेशन व्हावे यासाठी आपण मॉड्युलर ऑपरेशन थिएटर हे वगैरे केलेलं आहे. माझं जॉईंट रिप्लेसमेंट ही माझी स्पेशालिटी आहे. त्यासोबतच सर्व प्रकारचे कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर्स जे आहेत त्यामध्ये मला सर्व लातूर जिल्ह्यातून, उस्मानाबाद जिल्ह्यातून ज्या ठिकाणी कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर आहेत तिथून मला बोलवलं जातं आणि मी तिथं जाऊन सुद्धा सर्जरी करतो. आता इथं आपण इथल्याच हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सोयी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच फ्युचरमध्ये आपण रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट लवकरच स्टार्ट करण्याचा माझा मानस आहे. ऍक्च्युअली संचेती हॉस्पिटल सारखं ऑर्थोपेडिक स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं अशी माझी इच्छा आहे. सर्व ऑर्थोपेडिक जणांनी एकत्र येऊन करावं असं हे आहे. मी पोदार सरांना बऱ्याच वेळा बोलून दाखवलंय की सर्वांनी मिळून आपण मोठं हॉस्पिटल करू, असं ऑर्थोपेडिक हॉस्पिटल करू की ज्यामध्ये कुठल्याच ऑर्थोपेडिकच्या पेशंटला परत बाहेर जावं लागू नये. तर एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद सर. आपण त्रिमूर्ती हॉस्पिटलची ध्येय, पुढील वैशिष्ट्ये आणि आमच्या सर्व भविष्यात आपण काय काय करू इच्छिता हे सर्व अतिशय सविस्तरपणे मांडल्याबद्दल धन्यवाद. यानंतर मी त्रिमूर्ती हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संतोष तुपडीकर सर यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावर आमंत्रित करतो. नमस्कार, मी डॉक्टर संतोष तुपडीकर, माननीय आमदार श्री अमितजी विलासराव देशमुख यांचे स्वागत करतो आणि त्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन आमच्या हॉस्पिटलला भेट दिली त्यासाठी सर खरंच धन्यवाद. सुरुवात करायची झाली तर हे हॉस्पिटल साठी आम्ही खूप धडपड केलेली आहे. 2022च्या मार्चमध्ये आम्ही ह्या हॉस्पिटलची पायाभरणी केली. नंतर पुढच्या 2 वर्षात आम्ही हे हॉस्पिटल उभं केलं आणि सप्टेंबर 2024 मध्ये आम्ही हे बांधकाम पूर्ण केलं. त्यानंतर लगेचच आम्ही पहिल्यापासून प्रॅक्टिसिंग होतो इतर ठिकाणी म्हणून रुग्णसेवा चालू केली सप्टेंबरमध्ये आणि मग आम्हाला आमचं एकमताने ठरलं होतं की आम्हाला ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन
सरांच्या हस्तेच करायचं होतं आणि आम्ही त्या दृष्टीने धडपड केली. पण मग आपल्या महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक त्याच काळात असल्यामुळे सर व्यस्त होते आणि त्या व्यस्ततेत मग आम्ही पुन्हा जास्त आग्रह न करता सरांना फक्त बोलून दाखवलं की सर आपण एकदा तरी व्हिजिट करावी आणि आमच्या हॉस्पिटलला एक भेट द्यावी. आणि सर त्या अनुषंगाने आज आलेत. सर आम्ही आमचा उद्घाटनाचा कार्यक्रमच पूर्णपणे रद्दच केला आणि आजच हा तुम्ही आलात हेच आमच्यासाठी उद्घाटन आहे हे असं मला वाटतं. कैलासवासी श्री विलासरावजी देशमुख साहेब नेहमी म्हणत असत की आधी काम आणि मग उद्घाटन, आणि या उक्तीप्रमाणेच त्रिमूर्ती हॉस्पिटल यांनी खरंच कामाला आधी सुरुवात केली आणि आज त्यांचं एक उद्घाटनाची जी आहे ती इच्छा डेफिनेटली पूर्ण होत आहे. यानंतर आपण सर्वजण ज्यांच्यासाठी जमलेलो आहोत ते आपले सर्वांचे लाडके लातूरचे विद्यमान आमदार श्री अमित विलासरावजी देशमुख साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना शुभेच्छापर मार्गदर्शन करावे. त्रिमूर्ती हॉस्पिटल या नूतन उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी मी म्हणणार नाही, पण शुभारंभानंतर आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत आणि ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत ते डॉक्टर संतोष तुपडीकर, डॉक्टर सविता तुपडीकर, डॉक्टर शशिकांत काले, सौभाग्यवती डॉक्टर श्रुती कोकाले, डॉक्टर अशोक पोद्दार, ललितभाई शहा, श्री अजय ठक्कर, राजकुमार जाधव, डॉक्टर विश्रांत भारती, डॉक्टर गिरीश पाटील, डॉक्टर राहुल सूळ, उपस्थित सारेच लातूरातील प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनी आणि मित्रांनो, त्रिमूर्ती हॉस्पिटल लातूर येथे नव्यानं सुरू झालं आहे आणि आज डॉक्टरांच्या आग्रहाखातर मी आणि आपण सारे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. हे खरं आहे की त्रिमूर्ती हॉस्पिटल याचं उद्घाटन आपल्याला गेल्या वर्षीच करायचं होतं, पण गेलं साल हे लोकसभा विधानसभा आमच्यासाठी हे धावपळीचं राहिलं आणि काही कारणांमुळे ती काही वेळ जुळली नाही आणि म्हणून उद्घाटनाचा कार्यक्रम मला उपस्थित राहता आला नाही की म्हणून आपल्याला तो घेता आला नाही. पण आज मला अतिशय आनंद होतोय. आज त्रिमूर्ती हॉस्पिटल इथे भेट देता आली आणि हॉस्पिटलचा काना कोपरा आम्ही पाहिला आणि खरंच मला आमच्या डॉक्टर मित्रांचं मनापासून कौतुक करावंसं वाटतं की अतिशय अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त दर्जेदार असं रुग्णालय आपण लातूरकरांच्या सेवेसाठी या ठिकाणी रुजू केलं. याबद्दल आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि माझ्यासारखाच कदाचित आपल्या सगळ्यांचा अनुभव असावा. एखादं रुग्णालय कसं असावं, नीटनेटकं, स्वच्छ आणि टापटीप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला इथं अनुभवायला मिळाल्या नाही. तर एखादं रुग्णालय म्हटल्यानंतर अनेक बाबी त्या रुग्णालयामध्ये दुर्लक्षित असतात, पण ज्या दुर्लक्षित असतात त्याकडेच अधिक लक्ष देऊन याची जी काही तुम्ही सुसज्जता साकारली आहे याबद्दल मला त्यांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं. असे अनेक हॉस्पिटल्स, पोद्दार हॉस्पिटल आहे, गॅलेक्सी हॉस्पिटल आहे, त्रिमूर्ती हॉस्पिटल आहे, या सगळ्या हॉस्पिटल्सला मी जवळून पाहिलंय आणि एकापेक्षा एक आता हे हॉस्पिटल आहे जसं मी मगाशी संबोधलं आणि ते खरं आहे
की लातूरमध्ये आता ही एक स्पर्धा बनली आहे की आता कोणतं रुग्णालय हे चांगलं, म्हणून आम्हाला सुद्धा कधी कधी तेच पडतो की लातूरमध्ये ही जी काही रूढ किंवा परंपरा आता रुजली आहे ती देखील एक सकारात्मक बाब आहे आणि यातून खरा फायदा जर कोणाचा होत असेल तर तो रुग्णांचा होतो आणि त्या रुग्णांना अगदी माफक दरामध्ये वैद्यकीय सेवा लातूरमध्ये उपलब्ध होते. पुण्या मुंबईला, हैदराबाद, सोलापूरला जाण्याची आता गरज फारशी भासत नाही. ती जी संख्या आहे ती आता दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. किंबहुना एक दिवस आम्हाला असा पाहायचा आहे की ती संख्या 0 होईल आणि अंडर वन रूफ जसं तुम्ही मगाशी म्हणाला वैद्यकीय सेवा आपल्याला लातूरमध्ये देता येतील. या दिशेनं मला असं वाटतं लातूरची पावलं पडतायत याचं देखील समाधान आणि आनंद आपल्या सगळ्यांना आहे. आज इथं आल्यानंतर म्हणजे आम्हाला सुद्धा शिकायला मिळालं म्हणजे एक आवार कसा ठेवावा. ललितभाई तुम्ही पाहिलं म्हणजे अरोमा अजय ठक्करांचा आपल्याला माहिती आहे म्हणजे तो तिथला जो नीटनेटकेपणा आहे अरोमातला काकणभर सरस नीटनेटकेपणा आम्हाला इथं या रुग्णालयामध्ये पाहायला मिळाला. ती जी काही म्हणजे त्याला आपण काय म्हणू संस्कृती आहे ह्याला कल्चरच म्हणावं लागेल. कल्चर ह्याला आपण मेंटेन केलं पाहिजे आणि सगळेच डॉक्टर याच्यामध्ये पुढाकारानं ते काम करतायत. गॅलेक्सी हॉस्पिटलचंही आम्ही काही दिवसापूर्वी उद्घाटन केलं तेही उत्तम पद्धतीनं चाललेलं आहे आणि त्या व्यवस्था देखील तुम्ही विकसित करताय, त्याचा विस्तार करताय. आता तिथे नर्सिंग कॉलेज येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सुरू करणार आहात. मला इथं आल्यानंतर असं वाटलं इथं देखील नर्सिंग कॉलेज सुरू करायचा तुमचा मानस असावा कारण लेक्चर हॉल इथं तयारच आहे. आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन मी मगाशी तीच चर्चा करत होतो की आता आपल्या लातूरमध्ये असे रुग्णालय उभे राहिलेले आहेत तर शेकडोनं एम्प्लॉयमेंट जनरेशन झालेली आहे. एखाद्या कारखान्यामध्ये जेवढी एम्प्लॉयमेंट जनरेशन नसेल तेवढी एम्प्लॉयमेंट जनरेशन आपल्या हॉस्पिटलमध्ये होते आहे. आणि लातूरची फक्त रुग्णसेवा तुम्ही करताय असं नव्हे तर लातूरातली जी बेकारी आहे ती देखील दूर करण्यामध्ये तुम्ही मोलाचं योगदान करताय याचं देखील मला तोंड भरून कौतुक करावं. म्हणजे नोकर भरती तुम्ही करताय पण त्याचं श्रेय सरकार घेतं असंही मी म्हणावं की चुकीचं होणार आहे. सरकार म्हणतं ना आम्ही एवढ्या नोकऱ्या लावल्या कुठं लावल्या काय लावल्या हे अजून तरी आम्हाला काही कळालेलं नाहीये पण इथं मात्र तुम्ही नोकऱ्या लावलेल्या आहेत इथं आम्हाला डोळ्यानं दिसतंय हे महत्वाचं आहे. त्यामुळे हे जे काही ग्रामीण भागातून मग मुली असतील, महिला असतील, पुरुष असतील, मुलं असतील हे सगळे रॉ आहेत. म्हणजे दिस इज रॉ टॅलेंट आणि यू आर फिनिशिंग दॅट. फिनिश टॅलेंट तुम्ही या ठिकाणी तयार करताय आणि समाजाची सुद्धा सेवा तुम्ही त्या माध्यमातून या ठिकाणी घडवून आणताय. याच्याबद्दलही मला खरंच तुमची प्रशंसा जेवढी करावी तेवढी कमी. आज तुम्ही सांगितलं 10,000हून अधिक रुग्णांना तुम्ही पाहिलंय, शेकडोनी तुम्ही शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. ही काही छोटी उपलब्धी नाही आहे आणि लातूरचं हे वैशिष्ट्य आहे. आणि रुग्ण काही फक्त लातूर शहरातले किंवा जिल्ह्यातले येतात असं नव्हे तर पर जिल्ह्यातले आणि पर राज्यातले सुद्धा रुग्ण या ठिकाणी रुग्णसेवा उपलब्ध होईल या आशेनं इथे येतात आणि त्याच्यामध्ये वाढ होते, वृद्धी होते. याचाच अर्थ असा आहे की तुम्ही जी सेवा देताय ती अतिशय योग्य देताय, योग्य दरात देताय आणि माणुसकी जोपासून देताय हे यातनं आपल्याला लक्षात येतं. हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. तर म्हणजे मी त्यांना असं विचारत होतो की वीज पुरवठा तुम्हाला कसा होतो. ते म्हणाले की वीज पुरवठा हा सुरळीत आहे. ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत. म्हणजे आमदार म्हणून आपलं काय काम असतं किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आपलं काम काय असतं की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जे रहिवाशी आहेत त्यांना कसल्या अडचणी येऊ नये आणि त्या अडचणी कशा दूर होतील याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि मला आठवत आहे की लातूर शहर एकेकाळी इथं लोड शेडिंग होतं
म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री 1999 साली झाले, त्याही काळामध्ये लोड शेडिंग होतं. 8 तास, 12 तास, 4 तास वीज कधी जायची. पण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी त्या काळामध्ये एक संकल्पना पुढे आणली की झिरो लोड शेडिंग. आणि महाराष्ट्रामधले काही शहरं झिरो लोड शेडिंग या दिशेनं जेव्हा वाटचाल करत होते, त्याच्यामध्ये माझं लातूर शहर असलं पाहिजे ही संकल्पना आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी मांडली. त्या काळामध्ये म्हणजे त्या काळामध्ये लातूर हे लोड शेडिंग मुक्त झालं आणि वीज पुरवठा हा सुरळीत झाला. आणि आता वीज पुरवठ्याची गरज ही एवढी वाढत चाललेली आहे की तुम्हाला वीज पुरवठा करणं आता वीज कंपन्या ज्या आहेत त्यांना शक्य होत नाही आहे. आणि म्हणून त्या ज्या व्यवस्था आहेत, मग सबस्टेशन उभं करणं आहे, वीज पुरवठा उपलब्ध करून देणं आहे, या सगळ्या कामामध्ये आपण लक्ष देतोय. एवढंच नव्हे तर इतर ज्या काही बाबी आहेत, आता लातूर शहर महानगरपालिकेचे अनेक प्रश्न आहेत जे रुग्णालयांच्यासाठी अतिशय जाचक आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा सुलभता आणण्यामध्ये मागे आपण पावलं उचलली. आणि म्हणून तुम्हाला जे काही एनओसी लागतात त्या एनओसी ज्या आहेत त्या वन विंडो, दीपक सूळ माजी महापौर इथं आहेत आणि निवडणूक कधी लागते त्याचीच वाटते बघता. बघा ना, आता निवडणूक लागत नाहीये म्हणून त्यांना शेवटच्या रांगेत बसावं लागतं. निवडणूक लागली असती, ते निवडून आले असते, पदावर असते, ते इथं असते आता. त्याच्यामुळं निवडणूक सरकार कधी लावतं किंवा न्यायालय निवडणुका कधी लावतं याकडे सगळेच लक्ष देऊन आहेत. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा जनप्रतिनिधी नसल्यामुळं सामान्य माणसाने कुठं जायचं. कमिशनरांना कमिशनर सगळ्यांना भेटू शकतात असं नाही, ते त्यांच्या परीने प्रयत्न करतात. पण ही जी व्यवस्था आहे, सरकारचं लक्ष याच्याकडे नाहीये, या निवडणुका लवकर होत नाहीये. आणि म्हणून साधारणतः जे कर आकारले जातात रुग्णालयामध्ये त्या आणि ज्या व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्थांकडनं आपल्याला ज्या अपेक्षित आहे त्याच्यामध्ये सुद्धा जाचकाठी ज्या यापूर्वी लावण्यात आलेल्या होत्या त्याला कसं शिथिल करता येईल, त्याला कसं सुलभ करता येईल. आणि सगळेच काही प्रश्न मिटलेत असं नव्हे, येणाऱ्या काळामध्ये ते प्रश्न आपल्याला लावून धरावे लागतील. आता साधं उदाहरण आहे, बॉम्बे नर्सिंग ऍक्ट 3 वर्षाला तुम्हाला नोंदणी ही करावी लागते. पण आम्ही आता सरकारमध्ये ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे की ही 3 वर्षाचा जो कालावधी आहे तो 5 वर्षाचा त्यांनी करावा अशी मागणी आपण आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे नोंदवली आहे. आणि ती तत्वता त्यांनी मान्य केली आहे. आणि मला असं वाटतं त्या कायद्यामध्ये बदल होईल आणि तो कायद्यामध्ये बदल घडवून लातूरचाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या रुग्णालयांना आता ते जे काही रिन्युअल करावं लागतं ते रिन्युअल आता 3 वर्षाऐवजी 5 वर्षाला ते रिन्युअल तुम्हाला करण्याची मुभा येणाऱ्या काळामध्ये मिळेल. या दिशेनं सुद्धा आम्ही पावलं उचलत आहोत. एवढंच नाही तर इन्शुरन्स कव्हर या संदर्भामध्ये सुद्धा याची सरकारनं व्याप्ती वाढवली पाहिजे जेणेकरून तुम्हाला उपचार सहज देता येईल. त्याचे जे दर आहेत ते दर सुद्धा आता बाजारभावाप्रमाणे नाही आहे. त्या तुमच्या विमा योजनेमध्ये त्याच्यामध्ये वृद्धी केली पाहिजे. आणि आता इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचा जो काही नागरिक आहे, आता फक्त विशिष्ट जे बिलो पॉवर्टी लाईन आहे त्यांना तर आपण सरकार मदत करतच, ती केलीच पाहिजे. पण इकॉनॉमिकली वीक सेक्शन जो आहे त्याला सुद्धा इन्शुरन्स कव्हर ही व्याप्ती वाढवली पाहिजे अशी आम्ही भूमिका आता काल परवा विधिमंडळामध्ये मांडली. आणि सरकार त्याच्याकडे लक्ष देईल. आणि ती जर व्याप्ती वाढवली तर, कारण आजही डॉक्टर पोद्दार लातूरचं जर उदाहरण घ्यायचं असेल जिल्ह्याचं, इन्शुरन्स कव्हर इज नॉट मोर दॅन 2%. आणि पाश्चात्य देश असे आहेत की जिथे 100% इन्शुरन्स कव्हर आहे. आता ही जी काही टक्केवारी आहे इन्शुरन्स कव्हरची ही कशी वाढवता येईल. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये काही कोणाला तुम्हाला बिल सुद्धा घ्यायची गरज भासणार नाही, कारण इट विल बी कम्प्लिटली कव्हर्ड बाय इन्शुरन्स. आणि इन्शुरन्स कंपनीचाच प्रतिनिधी येईल आणि ऑनलाईनच ते जे काही तुमचे बिल आहेत ते बिलं ते देण्याची प्रक्रिया येणाऱ्या काळामध्ये होईल. आणि आता मुंबई पुण्यात होतच ते, तुम्हाला फक्त तुमची पॉलिसी काय आहे ती दाखल करावी लागते आणि पेशंट जेव्हा ऍडमिट होतो त्याच वेळेला इट इज कम्प्लिटली कव्हर्ड बाय द पॉलिसी
आणि तुम्हाला म्हणजे बिल द्या आणि वगैरे वगैरे याची सुद्धा येणाऱ्या काळामध्ये गरज भासणार नाही एवढा बदल या क्षेत्रामध्ये आता होतोय. आणि म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून याची व्याप्ती अधिक कशी वाढवता येईल आणि डॉक्टरांना सुद्धा सेवा देता येईल, डॉक्टरांच्या सेवेचं शुल्क ते त्यांना मिळेल आणि रुग्णावरही तो बोजा राहणार नाही. अशा प्रकारे मला असं वाटतं आपल्याला ही पावलं येणाऱ्या काळामध्ये उचलावी लागतील. ही भूमिका आम्ही आता स्वीकारलेली आहे. फार भाष्य करता येईल. सकाळपासून मी भाषण केलं नाही, हे पहिलंच भाषण आहे, त्यामुळं खूप बोलता येईल. आणि शेवटी लोकप्रतिनिधीला आपले जे मतदार आहेत त्यांच्याशी संवादाचा क्षण म्हणजे हा अतिशय आकर्षक ही बाब असते. पण मी आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही कारण वेळही बराच झालेला आहे. एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छितो की त्रिमूर्ती हॉस्पिटल हे अतिशय उत्तम दर्जाचं हॉस्पिटल लातूर येथे सुरू झालंय. आमच्या डॉक्टर मित्रांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं मानून ते हे कार्य करतायत. त्यांना सदिच्छा व्यक्त करतो. रुग्णालय याची भरभराट हो अशी काही सद्भावना व्यक्त करता येत नसते कारण भरभराट हो म्हणजे इथं अधिक यावेत. आणि मला असं वाटतं की जे येतील ज्यांना गरज आहे त्यांना ठणठणीत करून तुम्ही सुखरूप त्यांच्या घरी परत पाठवाल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करायला काही हरकत आहे असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की तुम्ही देखील केंद्र सरकारकडनं, राज्य सरकारकडनं किंवा लातूर शहर महानगरपालिकेकडनं आमच्याकडनं काय अपेक्षित आहे, काय अभिप्रेत आहे हे वेळोवेळी जर तुम्ही आम्हाला कळवलं तर कायद्यामध्ये सुद्धा त्याचा अंतर्भाव आम्हाला येणाऱ्या काळामध्ये करता येईल. आणि या सगळ्याच क्षेत्राला न्याय आपल्याला कसा देता येईल याकडं तुमचंही योगदान हे असावं ही एक अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. याचा एक विस्तार येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला करायचा आहे तो व्हावा. आणि उत्तरोत्तर तुमच्या या जो वैद्यकीय पेशा आहे यात तुमची प्रगती हो याच ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो. तुम्ही आवर्जून मला बोलावलं, वाट पाहिली, सरकार बदलली पण तुम्ही बदलला नाही हे वैशिष्ट्य आहे ललितबाई अलीकडच्या काळामध्ये. त्यामुळं हे जे प्रेम आहे, हे जे ऋणानुबंध आहे, हे जे जपलंय तुम्ही बालाजी मुस्कावाडला सरकार आणि बदलत्या सरकारांमध्ये काय होत असतं याचा जवळून अनुभव त्यांना आहे. त्यामुळं लातूरमध्ये मात्र एक पारदर्शकता आपण जोपास केली आहे. लातूरमध्ये अन्याय कोणावर होणार नाही याची काळजी आपण घेत आहोत. लातूरमध्ये एखाद्याला प्रगती करायची असेल तर त्याला तो वाव मिळाला पाहिजे याची देखील दक्षता आपण या ठिकाणी घेतोय. त्यामुळं लातूरची जी काही संस्कृती आहे, लातूरची जी काही पार्श्वभूमी आहे याच्यामध्ये अधिक शक्तीनं लातूर हे पुढं जाईल अशी कामना आपण या निमित्तानं करूया. मी डॉक्टरांचे आभार मानतो. आपण सगळे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. मला असं वाटतं मला डॉक्टर भारतीनं असं सांगितलं होतं की फक्त पाहायचंय आणि भेट द्यायची. हे सगळा प्रपंच जो तुम्ही या ठिकाणी आखला याची काही आम्हाला कल्पना नव्हती. म्हणजे नाही तर मग काय होतं, अरे किती वेळ बसलोय आम्ही, कधी येणार आहे की नाही. तुम्हालाही तिथं स्वयंपाकाचं बघायचं म्हणजे कोणी ग्राहक आला दुपारी तर काय तुम्ही दोघंही इथंच आल, मालकही इथंच आणि मॅनेजरही इथंच. कोणी आहे की नाही तिकडं, आज सुट्टी दिली कोणीतरी हा जावंही येतं. अजय ठक्करांनी सुद्धा मला विशेष सांगितलं हे राहिलंय आणि आपल्याला जायचंय. त्यांनी मला आठवण करून दिली. मी अधिवेशनात असतात नाही का, त्यांना आम्ही सांगितलं हो ठीक आहे आपल्याला जायचंय. डॉक्टर भारती तर मागे होतेच, डॉक्टर पोलारांचंही आठवण करून देणं हे सारखं सुरू होतं. त्यामुळं आपल्यालाही इथं डॉक्टर सोळी आले तर तुम्ही
थांबून आलेला दिसतंय किंवा कोणाला तरी सांगून तुम्ही आलेले आहात. त्यामुळे आता सगळ्यांचा फार वेळ मी घेऊ इच्छित नाही आणि आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिला. त्यानिमित्तानं भेट झाली. मला असं उद्या संध्याकाळी आपली भेट होईलच. तुम्ही आहातच ना त्या मंगल कार्यालयाच्या उद्घाटनाला, असालच तुम्ही. त्यामुळं तिथेही भेट होईल. सगळ्यांनाच या झालेल्या होळीच्या आणि होणाऱ्या धुळवडीच्या रंगपंचमीच्या शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानून या प्रकल्पाला माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये कसलीही गरज आवश्यकता तुम्हाला येऊ नये, पण आलीच तर आम्ही आहोत तुमच्यासाठी, एवढंच या निमित्तानं सांगून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैयासाहेब. जे नवं ते लातूरकरांना हवं या उक्तीप्रमाणे लातूरमधील रुग्णसेवेचे व्रत हे उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावे याकरता जी आपण इच्छा व्यक्त केली, याकरिता लातूरमधील सर्व डॉक्टर्स कार्यतत्पर राहतील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आपण म्हणालात की सर्व डॉक्टर्स, फक्त डॉक्टर्सच नाही, सर्व व्यावसायिक इथं एम्प्लॉयमेंट जनरेशन करू शकतायत, बाकीच्या गोष्टी सोयीसुविधा उपलब्ध करू शकताय. कारण भैयासाहेब लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आमच्या सर्वांच्या पाठीशी आहात. धन्यवाद. यानंतर मी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी डॉक्टर सविता तोपडीकर यांना मंचावर आमंत्रित करतो. नमस्कार. आज येथे उपस्थित माननीय आमदार श्री अमितजी विलासराव देशमुख साहेब यांनी आज आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या अमूल्य वेळात वेळ देऊन त्रिमूर्ती हॉस्पिटलला भेट दिली. आपले बहुमूल्य विचार असे साहेबांनी व्यक्त केलेत, तसेच आम्हाला प्रोत्साहन दिले आणि आमचे पाठबळ वाढविले. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच येथे उपस्थित स्नेहधन व मित्रपरिवार ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन आपली उपस्थिती दर्शविली व आम्हाला भरपूर शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. या कार्यक्रमाचे व त्रिमूर्ती हॉस्पिटलसाठी सतत तत्पर असलेले आमचे कर्मचारी वर्ग यांचेही मी धन्यवाद व्यक्त करते. धन्यवाद. सर्व निमंत्रित व्यक्तींना विनंती आहे की अल्पोपहाराची व्यवस्था इथेच केलेली आहे. सर्वांनी अल्पोपहार घेऊनच जावे. धन्यवाद.